रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। चैत्र शुल्क प्रतिपदेस नववर्षारंभ झाल्यानंतर अक्षय तृतीयेचा सण येतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अनेकांकडून या दिवशी नवीन कार्याचा प्रारंभ केला जातो। शुभ दिन म्हणून बाजारात दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। या सणाला कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याने मार्च एंडनंतर खऱ्या अर्थाने बाजारपेठेला झळाळी मिळाली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त, या मुहूर्ताला अनेक सण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करतात। त्यामुळे शहरातील व्यावसायिकांनी आपापली दुकाने सजवल्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये मोबाईल, LED, फ्रीज, ओव्हन, कॅमेरा, वॉशिंग मशीन, फर्निचर यांसारख्या अन्य उपकरणांची जोरदार खरेदी झाली आहे। कडक उन्हाळ्याची प्रचिती येऊ लागल्याने AC, फ्रीज, कूलरची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली आहे। वाहन खरेदीसाठी आज शहरातील शोरूम्समध्ये सकाळपासूनच गर्दी होती। काही दुचाकी आणि चारचाकी कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी नवीन मॉडेल सादर केल्याने वाहन प्रेमींनी त्याकडे लक्ष वळवलं होतं। अनेकांनी चारचाकी, दुचाकी बुक करून मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचं नियोजन केलंय। त्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधला। याबरोबर सोने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी दिसून येत होती। सोने दराने लाखांचा टप्पा केल्याने अक्षय मुहूर्ताच्या या सोने खरेदीला काहीसा ब्रेक लागेल अशी भीती व्यक्त केली जात होती। मात्र सोने चांदीच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होती। यावर्षी मे महिन्यात सर्वाधिक 15 लग्न तिथी आहेत। मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते 30 मे पर्यंत या तिथी असल्याने अक्षय तृतीया मुहूर्तावर दागिने खरेदीचा मुहूर्त साधलाय। राज्यात लोकशाही जिवंत नाही याला पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत। विरोधी पक्ष संपून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे। दरडोई उत्पन्नात मागे आहोत। राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे। कर्जमाफी लाडक्या बहिणींना केवळ आश्वासने दिली, पण आता ती पूर्ण होत नाहीत। केवळ महामार्ग बनवून राज्य विकसित होत नाही। शिक्षण, आरोग्य, रोजगाराबरोबर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाला लगावलाय। ते पुढे म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे। बीडची घटना खंडणीतून घडली आहे, त्यामुळे मोठे उद्योग राज्यात येत नाहीत। औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र मागे आहे। खंडणीचे प्रकार थांबवण्यापेक्षा राज्य सरकार अशा लोकांना पाठबळ देते। दरडोई उत्पन्नात देशात महाराष्ट्राचा 19वा नंबर लागतो। याला जबाबदार महायुती सरकार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली। शेती कर्ज माफ होणार होतं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तरी कर्ज माफ होत नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान दिलं नाही। सरकारी तिजोरीवर कर्जाचा भार पडत आहे। ठेकेदारांना बिले मिळत नाहीत, त्यांना न्यायालयात जावं लागतंय। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची तोंडे तिन्ही दिशेला आहेत। आदर्श असलेले महाराष्ट्र राज्य कोलमडले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। तर केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना करण्याचं जाहीर केलंय। 2011 मध्ये काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणना केली होती, मात्र तांत्रिक बाबींमुळे आकडेवारी जाहीर केली नव्हती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बिपिन कदम, वीरेंद्र पाटील आदी जण उपस्थित होते। आष्टा येथील नागाव रस्त्यावरील झोपडपट्टीत राहणारे अजय पपन बागडी आणि केरापा धोंडीराम बागडी या 2 तरुणांचा विहिरीत पोहत असताना बुडून मृत्यू झाला। ही घटना आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अजय बागडी आणि केरापा बागडी हे जगन्नाथ धोंडीराम मस्के यांच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते। पोहताना केराप्पा याला दम लागला असल्याने त्याने भीतीने अजय याला घट्ट मिठी मारली। अजय हा पट्टीचा पोहणारा असूनही केराप्पा याच्या मिठीतून त्याची सुटका होऊ शकली नाही, त्यामुळे दोघांचाही या घटनेत मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विहिरीभोवती बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। घटनास्थळी आष्टा पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू टीम दाखल झाली आणि त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढले। आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। घटनेबाबत डॉक्टर नाझरे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अजय बागडी याच्या पश्चात आई आहे, तर केराप्पा याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं आहेत। दोघेही चिनी मातीच्या बरणी विक्रीचा व्यवसाय करत होते। मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला।
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुहूर्ताचे हळदी सौदे काढण्यात आलेत। यावेळी हळदीला 15,500 ते 15,000 रुपये इतका विक्रमी भाव मिळालाय। आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हळद बाजारपेठेमध्ये दाखल झाली होती। सांगली जिल्ह्यात हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। हळद काढणी झाल्यानंतर अक्षय तृतीयेला बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने सौदे करण्यात येत असतात। त्यानुसार सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणली होती। त्यानुसार बाजार समितीमध्ये आज हळदीची सुमारे 14,000 क्विंटल इतकी आवक झाली आहे। तर यंदाचा 90% सीझन पूर्ण झालाय। आज निघालेल्या मुहूर्ताच्या दरामध्ये मध्यम राजापुरी हळदीला 14,500 ते 16,000 असा भाव मिळालाय। तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणावी असं आवाहन बाजार समितीकडून शेतकऱ्यांना करण्यात आले। त्यामुळे सर्व व्यापारी खरेदीदार शेतकऱ्यांना चांगले दर मिळाल्यामुळे शेतकरी खुश आहेत। तसेच मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटिंग फास्ट झाले। पंतप्रधानांनी अल्पसंख्याक समाजासाठी शिक्षण, आरोग्य या गोष्टींवर भर दिलाय। पण काही राजकीय लोकांच्या शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षक, कमी पटसंख्येच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जात आहे। आजपर्यंत अशा 5 संस्थांवर कारवाई केली, पुढे देखील होणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी आज दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्यारे जिया खान यांनी आढावा घेतला। या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। प्यारे जिया खान म्हणाले, अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना योजनांचा लाभ झाला पाहिजे, याबाबत कोणतीही तक्रार येऊ नये। मात्र शैक्षणिक संस्थांनी शासकीय निधीचा कोणताही गैरवापर करू नये। शिक्षण विभागाने उर्दू शाळांची तपासणी करून अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या। या बैठकीत प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमांचा आढावा घेतला। या अंतर्गत महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, नियोजन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आदी कामकाजाचा आढावा घेण्यात आला। तसेच पूरक पोषण आहार वाटप, आरोग्य तपासणी, उर्दू शिकवण्यासाठी अधिक साधने, अल्पसंख्याक समाजाचा शिक्षण संस्थांसाठी पायाभूत सुविधा, मदरसा आधुनिकीकरण, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, बचत गट, रोजगार प्रशिक्षण आदी योजनांची अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। अक्षय तृतीयेला बसवोत्सवाची पालखी मिरवणुकीने सांगता झाली। या निमित्ताने येथील श्री मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्या वतीने समाजातील महिलांच्या ढोल ताशे लेझिम पथकाच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी करत बोर्डिंग भोवती भव्य पालखी मिरवणूक काढली आहे। येथील गाव भागातील वीरभद्र मंदिरातील बसव महोत्सवाची उंट, घोड्यांसह ढोल ताशे, टाळ पथकाच्या निनादात पालखी आणि डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महाराजांची रथातून भव्य शोभायात्रा काढली। या निमित्ताने शहर बसवमय झालं होतं। लिंगायत बोर्डिंगच्या वतीने आठवडाभर बसव व्याख्यानमालेसह विविध कार्यक्रम पार पडले। सायंकाळी गोटखिंडीचे शिवकथा प्रवक्ते माहेश्वर मूर्ती प्रमोद स्वामी यांचे शिवमय आशीर्वचन झालं। त्यानंतर बोर्डिंग भोवती भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। वीरभद्र मंदिराच्या वतीने आयोजित बसव महोत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीने झाली आहे। मिरवणुकीचं संयोजन सर्व वीरशैव लिंगायत समाज, शिवबसव कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, लिंगायत एकता प्रतिष्ठान, बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद मंडळाच्या वतीने करण्यात आले। मिरवणुकीचा प्रारंभ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झालाय। मिरवणुकीत शिवाचार्य महाराजांचा शोभारथ, पालखी, घोडे, उंट आदींसह ढोल ताशे आदी अग्रस्थानी होतं। मिरवणुकीची शहरात जागोजागी भव्य स्वागत करण्यात आले। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत। ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे। त्यांच्यासाठी आमच्या शिवसेनेची दारे कायम उघडी आहेत असं प्रतिपादन एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी रात्री मिरजेत पत्रकारांशी बोलताना केलंय। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजेतील कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊ शकले नाहीत। मात्र श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली। यावेळी बोलताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये अनेक योजना राबवल्या। त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत। ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे। त्यांच्यासाठी आमच्या शिवसेनेची दारे उघडी आहेत। चंद्रहार पाटील ताकदीनेच पैलवान आहेत। त्यांना जी ताकद लागेल ती आम्ही निश्चित देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। खासदार शिंदे म्हणाले, सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामुळे
मुले आणि तरुण पिढी ही त्यामध्ये वेळ घालवते. त्यांना ते तसं न करता शिवकालीन खेळांकडे लक्ष द्यायला हवं. प्रत्येक शाळेमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची सुरुवात व्हायला पाहिजे. प्रत्येक शहरामध्ये मर्दानी खेळांचं कार्यालय सुरू व्हावं. आगामी काळामध्ये शिवकालीन मर्दानी खेळाची एक चळवळच उभी राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला अखेर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पथदिव्यांच्या रोषणाईने उजळला. दरम्यान पथदिव्यांसाठी महाराष्ट्र दिनादिवशी मिरजसुधार समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर दिलेलं बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केलंय. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे बसवलेत. पथदिव्यांसाठी वीज कनेक्शन कोणाच्या नावाने घ्यायचं या जबाबदारीवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेत पुन्हा जुंपल्याने हा रस्ता आणखी किती दिवस अंधारात राहणार आहे असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत होता. याबाबत 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पथदिवे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्यात समझोता होऊन वीज कनेक्शन महापालिकेच्या नावे घेण्यात आलं. पथदिव्यांसाठी 5 ठिकाणी वीज मीटर बसवण्यात आले. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पथदिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होते. महापालिकेच्या नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेत आता नागरिकांच्या तक्रारींची संख्या कमी होते. बुधवारी 4ही प्रभागात केवळ 11 नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. आयुक्तांनी नागरिक संवाद तक्रार निवारणासाठी प्रभाग समिती निहाय आणि मुख्यालय स्तरावर मोहीम सुरू केली आहे. बुधवारी प्रभाग समित्यांमध्ये केवळ 11 तक्रारी आल्या. त्यात स्वच्छता, पाणीपुरवठा, लाईट याबाबतच्या तक्रारी आहेत. प्रभाग समिती 2 मध्ये डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांच्याकडे 2, प्रभाग समिती 3 मध्ये उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे 4, तर प्रभाग समिती 4 मध्ये उपायुक्त विजय यादव यांच्याकडे 5 तक्रारी आल्या. या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत.